नमस्कार मित्रांनो, आमचा प्रवास सुरू झालेला आहे. मुंबई ते सातारा आम्हाला एक आपलं ॲडव्हेंचर म्हणजे फिरण्याचा शौक आहे. मी गाडीच्या पाठच्या सीटवर बसलो होतो, कारण मला गाडीचं सिनेरी खूप आवडतं. जसं जसं मुंबई शहर संपत गेलं आणि गावाचा दृश्य दिसायला लागलं, तर मला खूप आनंद झालेला. त्या आनंदाच्या भावनात मी गावचं जेवढं पाहिजे तेवढं सीन घेऊन घेतलेलं. मला गावचं डोंगर, जाताना प्रवास, छोटी मोठी शेती, असं दृश्य मला लय आवडतं. कारण मला गाडीच्या प्रवासमधून वेगवेगळ्या प्रकारचं सीन दिसतं ना, ते मला खूप आवडतं. म्हणून तर मी पाठच्या सीटवर बसून सगळ्या काही दृश्य आम्ही कैदेत घेतो. कारण हे आपलं स्वप्न आहे की आपण एक नवीन जागी जातो ना, तर आपली एक आठवण म्हणून ठेवून टाकायची. आपण मुंबई शहरात राहून वेगवेगळ्या प्रकारचे सीन बघितलेत. का नाही माहिती, ते आमच्या मनाला भावत. पण आम्ही जेव्हा बाहेर जातो तर आम्हाला पूर्ण शहराची डिस्कव्हरी घ्यायला आवडते. कारण हे शहर मुंबईत नाही ना, गावाकडे आहे. आणि गावाचं दृश्य म्हणजे काय, स्वप्न नगरी. आम्ही आमच्या आयुष्यात कुठे जास्त फिरायला जात नाही, आणि असं दृश्य भेटलं तर आम्ही काही सोडत नाही. कारण हे जग स्वप्नाचं आहे. आपल्याला पाठच्या सीटून बसून एवढा आनंद घेता येतो, तर पुढच्या सीटवर किती भेटणार. माणसाचं जीवन आहे. आम्ही काही झोपत नाही, आणि आम्हाला झोपण्याचा शौक बी नाही. कारण झोपलं तर हे सीन कुठं राहणार आपल्याकडे. आमच्या डोळ्याच्या नजरेत राहणार, पण नजरेच्या आतून बी आम्ही बघू शकतो. म्हणजे तो आमचा कॅमेरा, आमची आठवण म्हणून आम्ही कॅप्चर केलेलं आहे. साताऱ्याचा प्रवास म्हणजे काय हो, वा क्या बात आहे. आम्ही पहिल्यांदा झालो. आमची छोटी मोठी पिकनिक असते, मित्रांचा भाग असतो. त्यांना सुद्धा असं वाटतं की चला आपण कुठेतरी जायचं, नवीन जागी जाऊन आपला प्रवास करून घ्यायचा. कारण आम्हाला फिरण्याचा तर शौक आहे, पण बघण्याचा बी शौक वेगळा आहे. काय करणार मित्रांनो, आम्ही आपल्या भागात एवढं रात्रंदिवस मेहनत करतो. आसपासला नुसतं चाव म्याव चाव म्याव चाव म्याव ऐकत राहतो. पण या दृश्य बघून आमचं मन भारावलं गेलं. चला मित्रांनो, आमचा हा साताराचा प्रवास आता सुरूच राहणार आहे, आणि किती वाजता संपेल आम्हाला माहीत नाही. पण आम्ही तुम्हाला दाखवलेलं दृश्य हे खूप सुंदर आहे. त्याला तुम्ही जरूर बघा. कारण हे दृश्य आपल्याला गाडीत बसून बघतो असं वाटणार. कारण हे तुम्ही बसल्यासारखं असं आभास होणार. त्यासाठी तुम्ही नुसतं पाठच्या सीटवर बसलेले आहे समजा, आणि पाठच्या सीटून आपण आपली सिनेरी घेत आहे असा तुम्ही समजा. बाकी ह्यात काही नाहीये, फक्त दृश्य आहे. यात काही स्टोरी नाही, यात काही गाणे नाही. फक्त सुंदर वातावरण, आसपासचं डोंगर, झाडी, मस्तपैकी. म्हणजे काय म्हणावं माहित नाही. पर आपलं स्वप्न नगरी समजून घ्यायचं. गावाकडे आलो म्हणजे काय हो, गाव म्हणजे काय, ही आपलं मातृभूमी आहे. आणि ही मातृभूमी कुठली माहिती तुम्हाला माहिती, महाराष्ट्राची सातारा. सातारा म्हणजे काय, हे उंच डोंगरावर गेलेलो आम्ही गावात. आणि या गावात आम्हाला माहित पडलं की सुंदरसं एक शहर आहे. काय बोलू साहेब, असं दृश्य बघून आम्हाला आनंद होतो. बापरे बाप. आमच्या परिवार सकट कधी यायचं ह्या शहरात, कधीतरी येऊया. आपली कॅपॅसिटी जेव्हा चांगली होईल ना, तर मला असं वाटतं
की माझ्या परिवाराला मी इथं जरूर घेऊन येतो, कारण त्यांना हे आनंद दाखवणे गरजेचं आहे. आज आमच्या परिवारमुळं मी इथं येऊ शकलो, कारण आज आमचे घरचे परिवार सगळं मिळून काम धंदे करतात. मुलगा काम करतो, बायको काम करते, मी काम करतो. पण आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात मी माझ्या पैशाने कधी खर्च केला नाही आणि कुठे फिरायला नाही गेलो. पण आज मला थोडा सपोर्ट असल्यामुळं मी आपल्या गावाकडे मुंबईच्या बाहेर अशा जागी फिरायचा आम्ही आनंद घेत आहे. हे कोणामुळं हो? आपल्या परिवारमुळं. पण आपण जे बघतोय ना साहेब, तर आपल्या परिवारला बी हे शहर एकदा दाखवा. अशी अनुभव तुम्ही दाखवा म्हणजे दाखवा. हे आपला महाराष्ट्र आहे, ही मातृभूमी आहे. ह्यांनी आपल्याला सगळं काय दिलेलं आहे, अन्न वस्त्र निवारा. अशा शहरात राहून आपण सुखी राहिलेलो आहे. हे म्हणजे जन्मदात्री, म्हणजे मातृभूमी, म्हणजे महाराष्ट्र. चला मित्रांनो, तुम्हाला माझं दृश्य हे कसं आवडलं, काय आवडलं, जरूर आम्हाला कमेंट करा. कारण हे दृश्य बघण्यासाठी तुम्ही स्वतःला समजा की मी गाडीच्या बाहेर बसलेलो आहे खिडकीच्या बाजूला आणि तिथून मी सुंदर चित्र घेत आहे, एवढंच तुम्ही समजा. बाकी तुम्ही याला काही करू नका. फक्त आनंद घ्या की मी गाडीत बसलेलो आहे, बाकी दुसरं काही नाही. होय की नाही मित्रांनो? करणार ना असंच? फक्त दृश्य बघत राहा. एवढं सुंदर दृश्य मी कॅप्चर केलेले फक्त तुमच्या आमच्यासाठी आहे ना मित्रांनो. चला, दृश्य बघत राहा, आपलं आनंद घेत राहा. आता काय मित्रांनो, लास्ट सीन राहिलेलं आहे. जरूर मला कमेंट करा तुम्हाला हे मी का दाखवलंय. कारण माझ्याकडं दृश्यच होतं आणि दृश्य आता आम्ही नुसतं प्रवास करत आहे. त्याच्यानंतर आम्ही सुंदर सुंदर सिनरी आम्ही जरूर तुम्हाला दाखवूया. हे कोयना नदीचं आहे ना, कोयना नदीचं हे सर्व पाणी आहे आणि आसपासचं जे डोंगर आहे ना, ते तिथला भाग आहे. तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या गोष्टीला जरा मान द्या. आपला महाराष्ट्राचा माणूस आहे हो. थोडा लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आपला नवीन चॅनल आहे. ओके मित्रांनो.